रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। पवार साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव जी ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी आगे बढ़ो। केंद्र सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या आंदोलनाने दणाणून गेला आहे। राज्यभरात ठिकठिकाणी या विधेयकाविरोधात आवाज उठवला जात असून याचे तीव्र पडसाद आज रत्नागिरीतही पाहायला मिळाले। रत्नागिरी शहरात आज महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि त्यांच्या विचारांना वंदन करून करण्यात आली। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांनी मोदी सरकारवर थेट आणि गंभीर आरोप केले आहे। त्यांच्या मते हे जनसुरक्षा विधेयक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देशाची घटना आणि लोकशाही मोडण्याचा डाव आहे। इतकंच नाही तर बाळ माने यांनी सरकारला एक थेट इशाराही दिला आहे। या कायद्यातील जाचक आणि अन्यायकारक अटी जर सरकारने तात्काळ काढून टाकल्या नाहीत तर फक्त रत्नागिरीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं ते म्हणाले। रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचबरोबर शरदचंद्र पवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर समविचारी जे पक्ष आहेत महाविकास आघाडीमधील, त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातलं आंदोलन आहे। आज रत्नागिरीमध्ये आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पक्षाचे नेते, आमचे तालुका प्रमुख शेखर शेठ घोटाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर शेठ, या ठिकाणी मुर्तुजा, शहर प्रमुख प्रशांत साळुंके, सगळेच महाविकास आघाडीचे महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला आहे। आणि राज्यामध्ये आमचे सर्वोच्च नेते उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांच्या सूचनेप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पार्लमेंटमध्ये आणण्याचा एक डाव चालू आहे आणि तो डाव उधळून टाकण्याकरता, त्याचा निषेध करण्याकरता हा कायदा होता कामा नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि त्याच्याकरता आज शिष्टमंडळ घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीमध्ये चाललेलो आहोत। आणि त्यामुळे आमची राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की या ठिकाणी जो काही कायद्यातला बदल घटनादुरुस्ती तुम्ही जी करताय त्याच्यामध्ये तुमचा हेतू कुठलाही चांगला नाही आहे। याच्यामध्ये जे महाविकास आघाडीच्या मध्ये असलेले जे घटक पक्ष आमचे आहेत किंवा जे पक्ष एनडीएमध्ये आहेत आणि ज्या एनडीएला घटक पक्ष या देशातल्या राज्यातले कंटाळलेले आहेत त्यांना धाक दपटशा दाखवण्याकरता या कायद्यामध्ये बदल करून जर कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांना तात्पुरती जर अटक झाली असेल आणि 30 दिवस जर ते त्याच्यामध्ये बंदीमध्ये असतील तर त्यांची अपात्रता करावी। हा मूळतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बनवलेल्या घटनेच्या चौकटीचा अपमान आहे असं मला वाटतं। आणि एका अर्थानं ही घटना मोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार, मोदी सरकार किंवा राज्यातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे। तर जनतेच्या वतीनं एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आमची या निमित्तानं सरकारला, दोन्ही सरकारला विनंती आहे, जर आपण या कायद्यामधली ही जी काही जाचक जी अट आहे किंवा जाचक ज्या तरतुदी करताय त्या तुम्ही काढून टाकल्या नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भाचं आंदोलन या ठिकाणी होईल या निमित्तानं आज आम्ही इशारा देतोय। त्यामुळे ही घटना दुरुस्ती आपण मागे घ्यावी ही तमाम सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं आमची या ठिकाणी विनंती आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।